कबूतरखान्यांवरील बंदी कोर्टाकडून तुर्तास कायम। 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी होणार। 20 तारखेपर्यंत तज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश। कबूतरखान्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। लोकांच्या आरोग्याबरोबर आस्थाही महत्त्वाची, विषय वादाचा नाही समाजाचा आहे, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। माझ्या वाक्यामुळे मराठी समाजावर दुःख झालं असेल तर मी आता पूर्ण क्षमा मागतो। जैन समाजानं आजपर्यंत कधी शस्त्र हातात उचलले नाही आणि उचलणारही नाही। मराठी लोकांची भावना दुखावल्यास माफी मागतो, जैन मुनींची प्रतिक्रिया। 1988 पासून स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय। ठाकरेंच्या काळातही मांस विक्री बंद होती। मांस विक्री बंदीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी मांस विक्रीचे आदेश मागे घ्यावे। मांस विक्रीच्या बंदीवरून राऊत आक्रमक। बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते, राऊतांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला न सोडण्याचं दिलं कारण। मुंबईमधील घर राहण्यायोग्य नाही, भाड्यानं घर मिळणंही कठीण। सदनिकेचं काम पूर्ण होताच शासकीय निवासस्थान रिक्त करणार, मुंडेंचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये उद्या सकाळी मनसेची बैठक। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। मनसेच्या शाखाध्यक्ष उपाध्यक्षासह त्यांच्यासोबत होणार ही बैठक। सावरकरांच्या अपमान प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार। माझ्या जीवाला धोका, राहुल गांधींचा पुणे कोर्टात दावा। पुणे ड्रग्ज प्रकरणामधील प्रांजल खेवलकरांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली। पोलिसांनी चौकशीसाठी मागितली मुदत। 25 ऑगस्टला जामीन अर्जावर सुनावणी होणार। बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये उद्या फडणवीस, शिंदे, आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर। महायुती महाविकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।